तर नमस्कार मित्रांनो, आज गुड न्यूज आहे बघा तुम्हाला. रात्री ना माझ्या खात्यावर कनाकन 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 मेसेज झालं. आला का माझा तरी मोबाईल रातभर वाजत होतं. मी रातचा उठून बघतोय तर काय खात्यावर 10,000 माझ्या बी खात्यावर 10,000 रुपये आलं. आणि भारी झालं का नाही सांगा बरं. आबाच्या बी खात्यावर 10,000 रुपये झालं. आनंद इतका झालाय आम्हाला, कारण एवढी मोठी रक्कम आता बघायला भेटली नव्हती. लय दिवस झालं. आणि भयानक दुष्काळ पडलाय. मग काय, जनावराला चारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, काहीच नाही. आणि असल्या 10,000 म्हणजे लय शेंडीवून पाणी केलं आमच्या शेंडीवून पाणी. आनंद गगनात मावनात. मग काय, खरं तर मला आनंद सुरू झाले हो. 10,000 रुपये आबाचं आणि 10,000 रुपये माझं, म्हणजे 20,000 रुपये आलं घरात. चेष्टा आहे का? 20,000 रुपये. मग आता आम्ही दोघं शेतकरी न काय काम करता बरं का अजून. काय केलं नाही. कुणाला उसणं दिलत, कुणाला दिलत, तसलं काय नव्हतं बघा. म्हणजे ही फुकट आलेलं आहे. फुकट पैसे आले, फुकट. आणि आज तुम्हाला माहित आहे फुकट कोण चाप असते का? देत नाही फुकट एक सुद्धा कप चाप असत नाही. मग काय, 20,000 रुपये आमच्या घरात आलं. 20,000चा माल सुद्धा शेतीत झाला नाही राव. शेती पाणी असलं तरी पण 20,000चा माल होत. सगळे बाखरच खाऊन टाकतील. मग काय. तर मित्रांनो, पैसे कसे झालं तुम्हाला सांगतो. आबा सांग र. पैसा जे 2022 आणि 23 या वर्षामध्ये काय झालं होतं माहिती आहे का? खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलता. कशामुळे गेलता तर पाऊसच न पडल्यामुळे. थोडा पडला त्याच्यावर लोकांनी पेरणी केली आणि जी ओढ दिली ती रांगोळी झाली माझ्या शेतीच्या पिकाची. मका पिका खगरात झाले. मका भोईला झोपली, जुंधळ गेलं वाढ सोडून दिली बघा. ते जुंधळ तर तुम्हाला पोतबीर झालं नाही, सगळं कडपास निघाला. जुंधळ तर काय झालंच नाही, नुसता कळवा निघाला जनावराला. आणि त्याच आर्थिक मदत म्हणून हेक्टरी 17,000 रुपये जे शासनानं प्रत्येक शेतकऱ्याच्या खातेदाराला दिले. लय जमीन आहे त्यांना लय आली. ज्याचं जमीन जास्त 3 हेक्टर पर्यंत त्यांनी दिली. म्हणजे ज्याची जमीन जास्त, ज्याचं पीक जास्त होतं त्यांना पैसे जास्त आले. पण हा एक शेतकऱ्याला मोठा लाभ झाला. आणि खर तर शेतकरी संकटात सापडलाय. एक प्रकारची महागाई, दुधाचे दर कमी, जनावराला चारा नाही, घरात लहान लेकराला शाळेचा खर्च म्हणलं आणि जगायचं अवघड होऊन घेतलं होतं. कसं का असं ना, पिण्यासाठी पाणी नव्हतं. कसं का असं ना, पर 20,000 आलं ही मला लय आनंद झाला. काय तर आता मला त्यात मोठं काम करायला एखादं 20,000 रुपये असं वाया घालवून चालणार नाही. तर काय तर काम केलं पाहिजे. उगाच बिना कामाचं आता खादीवारी घालाय, मग खादीवारी काय तर अंडी कोंबडं ऐकून आपलं चालू जाया. काय भाऊ, ही काय दररोज चालूच आहे. मग काय आपलं चालू माट फोन पे करते. पैसे जाते आता. ते पैसे आहेत ते अजिबात रुपयात खर्च नको. पैसे काढून लागतील. ते काढून काय करायचं आहे मग? काढून हात खात्यावरच ठेवायचं. काढून आणलं पैसे सगळं लंपास होत. मग काय, काढलं का काम तुझं राहायचं. काढायचं नाही. फोन पिऊन तिकडं आपण काय तर मोठं काम करू, एखादं आपलं मोठं काम करायचं. काय तर करू, म्हणजे आपल्याला गरज आहे ती करू. मोठं काम म्हणजे तू तिकडं पाक खड्ड्यात जाईल. आपण तसं केलं. आई पैसे वाया गेले म्हणजे अवघड बस. आजपर्यंत तसं मी काय वायपट काय घालवलं सांग. वायपट नाही घालवलं. वायपट मी काय दारू कधी पिलो का, कधी तंबाखू खाल्ली का, कधी सिगारेट, आपण साधं सुपारी नव काश्मीर मिठा सुद्धा कधी स्वतः चहा घेऊन पिलो. आणि महाराष्ट्रातील एकमेव असं घर आहे की जिथं आम्ही चहा पित नाही. चहा सुद्धा नाही, अजिबात चहा पित. कधी आमच्या तोंडात तुम्हाला सुपारी सुद्धा दिसणार नाही. काश्मीर गावाला गेलो तर काश्मीरी सुद्धा नाही. पाणी थोडं दिलं तरी पितो बघा, नाही तर चहा अजिबात. लय अवघड काम आहे. बदर नासा स्प्राईट थंडा बदर सुद्धा खात्यावर आलं असलं तर आम्हाला सांगा बघा. तिथं दुष्काळ भाग पडलाय 40 तालुक्यामध्ये आलेलं. आपला तालुका दुष्काळ, सांगोल तालुका दुष्काळ घातला. ही पिढ्यान पिढ्या दुष्काळ जाया.
ही काय आज नाही, हा. आजोबा पंजोबा ही डुईच गेली हो. आणि त्याची कागद आम्ही तर दिलती बघा, मध्ये आम्ही व्हिडिओ केलता बघा, कोणी दिली नसली तर कागद द्या म्हणून तुम्हाला 2-3 व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. दुष्काळाचं ती कागद द्या म्हणलं होतं, आधार कार्ड, बँक पास बघून उतारा. 7-12-8 आधार कार्ड हा. ही सगळं आपापल्या गावातल्या गाव कामगार तलाट्याकडे द्यायचं होतं. आणि अजून सुद्धा त्याची मुदत आहे बरं का, अजून सुद्धा चालू आहे. चालू आहे. कोण वंचित राहिले शेवटच्या यादीत चालू आहे अजून. म्हणजे या घटकाचा कुठपर्यंत पोच झालं नाही, हा. ज्याला अजून मिळालं नाही, माहित नाही, अज्ञानामुळे राहिलं असलं तर लवकरात लवकर आपल्या गाव कामगार तलाट्याशी संपर्क साधा. तलाट्याशी संपर्क साधा हा. आणि दादा मामा करून काम करून घ्या. 4 रुपये तुमच्या पदरी पडतील. हा. आज 10,000 सरात उपयोग पडतील. 10,000 रुपये म्हणजे काय थोडं झालं काय, कुणाला लय अरे आमच्यापेक्षा बी रक्कम जास्त आली द्या. ज्याचं क्षेत्र ज्यादा त्याला जास्त आलेलं आहे. मग काय. पण आपण कसं आहे, सर्वसामान्य शेतकरी थोडंफार जमीन आपल्याला आपल्याला काय एवढ्या 20 एकर जमीन येते, मग काय करायचं. मग काय चाललंय आबा अजून. मग काय नाही बघा, आता तू एक प्लॅन बाहेर निवडलाय बघ. हा. काहीतरी ह्याचं पैसं गुंतवलं पाहिजे. नाही गोतो, चांगल्या कामाला गोतो. चांगल्या कामाला की हा मला निर्णय पटला बघ. नाहीतर कसं व्हायचं, लोक काय करते ते आले ते ना, ए चला साड्या घेऊ, चला कांबोरनं बाहेरीतली घेऊ, गेलं पैसे 10,000 रुपये. मग काय असं होऊन बसते. मला अहो, 10,000चा जरी ड्रेस घातला आणि फाटून जाणार आहे, आणि 500चा जरी घातला तरी ती फाटणार म्हणजे फाटणार. फाटणारच आहे. हा. ते आपल्याला कळलं पाहिजे. आता काय काय लग्नात सुद्धा नवऱ्या 50-50 हजार आणि लाख काय शालू काढते. अरे आपण 8-9 हजार काढलं का? घालणार किती 1-2 दिवस. आपल्या बसतं की चालतं 7,000 रुपये. माझ्या लग्नाचा बस्ता 16वी सकट 7,000 झालता. हा. 16वी सगळी कंपनी माझी मेच घेतली आपलं होती. साधं बहादं माझी परिस्थिती ढोंग करायचं लय. नाही. हातरून बघून पाय पसराव माणसांनी. मग काय. नाही तर उगाच आपलं खिशात 2 हात घालून उगाच शायनिंग मारायची नाही. सासऱ्याकडची बी नवरीचा बी बस्ता मॅच बांधला, त्याची सासऱ्याची परिस्थितीच नव्हती. काय करायचं या तकडचा बी बस्ता मॅच, सगळं मॅच घेतलं. आबान होकी दिले, आबान आईनं दोघाचा इच्छा. मी नग म्हणत होतो त्यांचे मरून राहू दे म्हणून कॅन्सल करूया. आबान आई म्हणली, ए किती पैसे येईल या जाण पैसे काढलं तुम्हाला सांगतो, 3 रुपये टक्क्याने या जाण पैसे काढलं तुम्हाला सांगतो. नंतर इट भटीव कामाला गेलो, चिकुल काढला 6 महिने. तुम्हाला सांगतो चिकुल थापा इटा तयार करायला 6 महिने गेलो, ती कर्ज फेडलं. म्हणजे पैसा हा सुखाचा नसतो, लय बेकार खंड. कष्टाचा असतो. म्हणून पैशाचं बचत करा. आमच्या आईनं 10,000 रुपयाची अंडी केली नुसती. तेव्हा कोंबड्या होत्या आमच्यात 100 कोंबड्या होत्या. आणि सगळ्या असे काठड्या टाकले, बोराड्या काठड्या पहिला पळी बांधायचो आम्ही, आणि मग ती अंडी 10,000 अंड्याचा पैसा आई ठेवतोय कुठेतरी, माचोळी खाली ठेव, दाणे पोत्यात ठेव, कुठेही ठेव. असं करून आईनं 10,000 रुपये साठलं आणि पुन्हा माझ्या हातात दिलं आणि त्या अमुकामुक्याचं देऊन यायचा म्हणून. म्हणजे आय असल्यापासूनच माझ्याकडे पैसा, आईकडे बी नसायचं, माझ्याकडे बी नसायचं. आज कारभार मी काय आज करत नाही, आबाला माहित आहे, आबा माझ्या समोर आहे, सुरुवातीपासूनच माझ्या हातात आहे. आणि आता आम्हाला कधी नव्हतं, आजपर्यंत लय दुष्काळ पडलं बघा मित्रांनो. पण या पाठीमागच्या दुष्काळाचा पैसा आम्हाला आला नव्हता. आमचं गटच फुटलं नव्हतं ना, आमच्या नावा म्हणजे सामायिक क्षेत्र होतं. मग काय गेल्या वर्षी आमचं गट फुटलं बघा. आणि मग पहिलीच रक्कम आम्हाला आली बरं का. ही आम्हाला या दुष्काळाची आणि या खरीप हंगाम जे वाया गेला त्याचं पहिलं आम्हाला मदत आली बघा, पहिली मदत. तर मित्रांनो आम्ही आता या पैशाचा चांगला उपयोग करणार आहे. काय करणार आहे, आम्ही दोघं तर खूप आनंदात आहे. दोघांही खात्यावर 10,000 रुपये आलो. आणि घरातली पण आनंदात असतील अशी मला आशी आहे बघा. घरातली खुश झाली असतील का 10,000 रुपये. लय खुश झाली ती, बोलायचं काम नाही. मग काय. चल मित्रांनो बाय.